काय म्हणतायत मित्रांनो? वापस एकदा आलोय. बिग बॉस शोची काहीतरी अपडेट्स घेऊन. हां, बिग बॉस शोमध्ये काही ना काही नवीन होत असतं. आपल्यासाठी एक एंटरटेनमेंट आहे आणि तिथे रिएलिटी शो असल्यामुळे काहीतरी रिअल चालतं असं आपल्याला वाटत असतं आणि आपण त्या हिशोबाने लोकांच्या पर्सनॅलिटीज जज करत असतो. आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. तशा बिग बॉस शोमध्ये वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आलेल्या आहेत आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बोलायला मज्जा येते आणि पाहायला मज्जा येते. आपण चर्चा करत असतो. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. पण एंटरटेनमेंटमध्ये काहीतरी थोडंसं चुकलं आणि व्यक्तिचरित्र जर असं चुकलं, तर आपण त्याच्यावर बोलत असतो. आता जसं आपण बोलतो, तसं कोण बोलणार? जो शोचा एक मेन व्यक्ती आहे, म्हणजे रितेश देशमुख. जे बोलत असतात, ते बोलायचा एवढा पण धक्का कधी लागत नाही. जर का लागला, तर मग ते चुकीचं आहे का नाही? जान्हवी नीट ऐका, मी जे बोलतोय ते खरं बोलतोय. तुम्ही सोफ्यावरती बसला होता लिव्हिंग एरियामध्ये, रडत होता. तुम्ही त्यांना सांगितलं की सगळं आपण करतोय, सगळ्या प्लॅनिंगचं क्रेडिट निकी घेऊन जातो. अर्थात होस्ट आहे म्हणजे काही ना काही बोलणारच. आणि जान्हवीला कसला एवढा धक्का लागला? तिची तारीफच करण्यात आली. एक तर ती निगेटिव्ह वागते. हां, तिला टॅग भारी भेटला बरं का, मंजुलिका. तिला आज मंजुलिका टॅग देण्यात आला अंकिताने दिला. कारण की ती तशी वागतेच. कधी आरडाओरडा, कधी मग पाय दाबते. पण ती कॉपी कॅट करते. हां, ती कॉपी करते. ते झालंच. पण तिला अचानक चक्कर कसं काय आली? आणि तिला मेडिकल ट्रीटमेंटला कसं काय जावं लागलं? हा जरी प्रश्न असला तर आपल्याला सांगण्यात आलं की रितेश देशमुख सरांमुळे असेल. वाटतं तसं? नाही. कोई टैलेंट है आपका जो आप दिखाना चाहती हैं? बकवास करवा लो। ये भी एक कला होती है, ॲक्टिंग बकवास करणं ही करना हर कला किसी असते के बस की नहीं है। आणि की ती कला अवगत असली का मग सगळं काही करता येतात. ठीक आहे. अचानक झटका आला आणि ती अचानक गेली बाहेर मेडिकल ट्रीटमेंटला. असं आपल्याला बिग बॉसच्या प्रत्येक जे सीझन्स आहेत त्याच्यामध्ये पाहायला भेटतं आणि सगळ्यात जास्त असे झटके कोणी खाल्ले असेल तर बिचुकले. वापस आठवला ना बिचुकले. बिचुकलेने किती झटके खाल्ले आहेत. तसे झटके आता हिला लागतायत. जान्हवी बिचुकलेला तर कॉपी करत नाही ना. अचानक कधी उठून सुटते. बाय द वे बिचुकले आणि निकिता मुलीचा पण कधीतरी संबंध आला होता ना? का हिना पांचाल आठवते तुम्हाला? हां, हिना पांचालचा आणि बिचुकलेचा संबंध आला होता. पण बिचुकलेचं जाऊ द्यात. जान्हवी बिचुकलेला कॉफी करते हे महत्वाचं. वापस सीझन 5 वर येऊया आपण. सीझन 5 मध्ये जर असं होत असेल, तर आपण समजून घेऊया हे सगळे आहेत. कोणते ना कोणते कॅरेक्टर कुठून ना कुठून काहीतरी कॉपी करत आहेत. पण आजचा मुद्दा मेन म्हणजे असा आहे, की जे नॉमिनेटेड झालेले सदस्य आहे त्याची रँकिंग काय असेल? कोण-कोण नॉमिनेट झालेले आहे बरं? सगळ्यात पहिले जो नॉमिनेट झालेला आहे पंढरीनाथ. दुसरा नॉमिनेट झालेला आहे तर निकिता मोली. तिसरं नॉमिनेटेड झालेलं आहे तर योगिता. मी रँकिंगनुसारच घेतोय. ज्यांची वोटिंग सगळ्यात डाऊनला आहे त्याच्यामध्ये 2 आहे. एक पुढारी आणि दुसरा दामले. जो कधी दिसत नाही आणि तो शोधूनही कधी सापडत नाही. आला कशाला होता काय माहिती. आता जे योगिताला वोटिंग केलेली आहे कदाचित त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांच्यावर जीव लावला असेल आणि त्यांना वोटिंग केलं असेल. तसे ते काही खास करत नाही बिग बॉस शोमध्ये. पण दामले जातोय का पुढारी जातोय हा एक जरी डाऊट असला तरी दामले हा टीव्ही चॅनलचा फेस आहे आणि पुढारी हा चांगला खेळतोय. दामलेपेक्षा जरासा बराच खेळतोय. जसा पण आहे पण काहीतरी बोलतोय. दामले तर काही दिसत नाहीये. आता मुद्दा येतो अंकिताचा आणि योगिताचा. मी तुम्हाला सांगू का बिग बॉसमध्ये कधी पण आहे ना जेव्हा 2 मुली एकत्र येतात ना त्यांचा गेमच भारी असतो. हां, लईच भारी असतो. जेव्हा मुलं एकत्र येतात ना त्यांचा एक गेम दिसत असतो. पण जेव्हा मुली एकत्र येत असतात ना मेघा धाडे आठवते ना? जिंकूनच गेली शेवटी. मुली जेव्हा एकत्र येतात ना बिग बॉसचे पूर्ण सीझन बघा तुम्ही. शिंदेचा सीझन जरी बघितला तरी पण तुम्हाला हे दिसेल जेव्हा मुलं एकत्र येतात तेव्हा ते खेळतातच. पण आणि असं नाही नेहमी मुली एकत्र आहेत. जसं आता जान्हवी आली आणि निकिता आली आहे. बरोबर? निकी आणि जान्हवी. तर त्यांचा गेम एवढा खास आपल्याला वाटत नाहीये. पण अशा एक पॉझिटिव्ह माइंडसेटच्या असतील आणि थोडा सायलेन्स आणि एक वैचारिक बुद्धीचा असेल, एक आणि एक मेंटल स्ट्राँग असेल आणि जेव्हा ते एकत्र येतात, बॉस तेव्हा गेम बघायला मजा येते. आणि याच्यात नावं पण सेम आहे, अंकिता आणि योगिता. तर इन फ्युचर तुम्हाला असं वाटतंय का यांची फ्रेंडशिप अजून चांगली होणार जर का योगिता टिकली आणि ती थांबली तर? टिकल तसंही तुम्ही तर प्रेक्षक लोक मतं तिला देताच आहेत. कारण की ती आत्ताच्या सध्या 3 नंबरला आहे व्होटिंगमध्ये. खूप चांगलं भरभरून तुम्ही वोटिंग दिले आहे तिला. तर ती चांगलं वोट घेऊन सेफ झालेली आहे. तिथं काही बाहेर जात नाहीये. आहे ना फ्रेंडशिपमध्ये स्पार्क. जर का हा स्पार्क टिकून राहिला तर नक्कीच शोमध्ये बघायला मज्जा येईल आणि मला या सो कॉल्ड लव्हशिपपेक्षा हाय क्वालिटी फ्रेंडशिप बघायला जास्त मज्जा येईल आणि खोटी फ्रेंडशिपपेक्षा असली फ्रेंडशिप बघायला मज्जा येईल. फक्त अंकिताला तेवढी अक्कल आली पाहिजे की तुला
फक्त प्लॅनिंग करूनच चालणार, तुला माणसं जोडावे पण लागेल. आणि यांच्या फ्रेंडशिपमध्ये नेहमी एक असा व्यक्ती लागतो की तो फ्रेंडशिपला हेल्प करणारा असतो. त्यांच्याकडे एक नाही तर दोन आहेत तसे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिजित सावंत आहे आणि दुसरा म्हणजे पंढरीनाथ. जर का या चौघांची टीम जर का एकत्र आली तर नक्कीच हे चौघ जण माइंड गेम खेळून टफ देऊ शकतात जे बैलगाडा आहेत त्यांना. तर बघूया आपण काय होतं काय नाही आणि कसा शो चाललाय कसा नाही. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं की कोण डाऊन मध्ये आणि कोण अप मध्ये. तर हे पण सांगून देतो मी तुम्हाला, जो आत्ताच्या सिच्युएशनला डाऊन मध्ये आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला दामलेच दिसत आहे. आणि जर का खरंच शो मध्ये कोणी बाहेर गेला तर दामले जाऊ शकतो. आणि बाकी आजच्या शो मध्ये हैशटैग जोर का झटका जी का देताय, कोणाला देताय? घनश्याम. अरे अक्षय कुमार आलेला आहे, ठीक आहे, मला माहिती सेलिब्रिटी आलेला आहे, पण ओव्हर ऍक्टिंग ठीक आहे. आता मी मान्य करतो, जे म्हणतात निकिता अंबोलीची टीम असेल किंवा वैभवची टीम असेल जी म्हणते की वर्षा उसगावकर आहेत त्या ऍक्टिंग खूप जास्त करतात आणि अक्षय कुमार आले तर त्यांची जास्तच ओव्हर ऍक्टिंग दिसायला लागली. एक भारी झालं पण ते मोबाईलचं जे मेसेजिंग होतं ना, हा त्याच्याने त्यांनी आलं ना जान्हवीला चक्कर, असो काय ना. पण जान्हवी टॉप 6 मध्ये जाते, जान्हवी फोकस मध्ये आहे सध्या. आणि तिने कधी आठवण करून दिली राखी सावंतची, कधी आठवण करून देते बिचुकल्याची. आता पुढच्या व्हिडिओपर्यंत ती कोणाची आठवण करून देते ते आपल्याला बघावंच लागेल, कारण की ती सगळ्यांना मस्तपैकी कॉपी करून आलेली आहे. आणि एवढ्यामध्ये आपल्याला एक तर बघायला भेटलंय, जी रॅपर आहे तिचं जेव्हा मेसेजिंग चेकिंगचं होतं तेव्हा तिने इतकी घाबरून स्टॉप बोललेली आहे की तिचं आतमध्ये तर काय होऊ शकत नाही. आणि जरी आतमध्ये झालं तर तुम्हाला कळते ना मी काय बोलतोय. हे कोणाचा फोन आहे? माझा आता मी 2 मेसेज वाचणार जोरात. जरी आतमध्ये झालं तरी ते काय असेल तर खोटं असेल, हे लक्षात ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. टाटा बाय बाय.